महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. एकनाथ शिंदे सत्तेत ही लोकशाहीची थट्टा. आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद, तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने आधीच निकाल ठरवल्याचाही आरोप. शिवसेना संघटना ही ठाकरेंकडेच, फक्त आमदारांच्या संख्याबळावर राजकीय पक्षाची मालकी कशी ठरवली, शिंदेंची निवडही बेकायदेशीर, कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर टीका करणं योग्य नाही, खासदार नरेश मस्किनचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. कार्यकर्त्यांनी संघटना आपल्या सोबत असल्याचा दोन्ही गटांचा दावा. राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. वर्षा निवासस्थानी जवळपास 15 मिनिटे चर्चा, विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती. लोकसभेत ECRA विधेयक JPC कडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर, काँग्रेसकडून विधेयकाला विरोध. काँग्रेस देशाची दिशाभूल करताय, रिजिजू यांचा आरोप. कधीही शॉर्टकटचा वापर करू नका, रील्स प्रेमी जेनझीला पंतप्रधान मोदींचा सल्ला. शॉर्टकट तुम्हालाच कट करेल, मोदींचं वक्तव्य. बीडमध्ये किरकोळ वादातून गोळीबार, गोळीबाराच्या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. मराठी येत नसल्यास टॅक्सी आणि रिक्षा चालकांचं लायसन्स रद्द. आजच शासन निर्णय जाहीर होणार. जुजबी मराठी येणाऱ्यांना 1 महिन्याची नोटीस. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आजही ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगानं आधीच निकाल ठरवलेला होता. आयोगाला सोयीनुसार निर्णय घ्यायचा होता. एवढंच नव्हे तर आयोगानं मान्यता दिल्यानंतरच एकनाथ शिंदे सत्तेत आले. त्यामुळे ही लोकशाहीची थट्टा असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. फक्त नेते म्हणजे पक्ष नाही, पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील असतात, असंही यावेळेला कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे. आज कोर्टात नेमका काय युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टानं काय टिप्पणी केलेली आहे, बघूयात त्या संदर्भात सविस्तर. निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटत असून आम्ही सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं पाहिलं नसल्याचंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं. आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती, असंही सिब्बल म्हणाले. तर जर पक्षाच्या संरचनेमध्ये किंवा नियमांमध्ये कोणताही नवा बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते, हा मुद्दा कोर्टाने उपस्थित केला. तर कायद्यानं ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली होती, परंतु आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही, अशी सोयीस्कर भूमिका आयोगाने घेतल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय. शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगाने ते मनोनीत असल्याचं गृहीत धरलं, असंही सिब्बल म्हणाले. तर फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येमध्ये बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची माहिती दिली नव्हती का, असा सवाल न्यायमूर्ती बागची यांनी केला. तर आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती. नामनिर्देशित केलेली आणि निवडून आलेल्या अशा सर्व सदस्यांची नावं आयोगाला कळवण्यात आली होती, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. ही कागदपत्र नंतरच्या काळात तयार करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय, असंही न्यायमूर्ती बागचीने म्हटलंय. जर या दस्तऐवजावर निवडणूक आयोगाचा स्वतःचा शिक्का आहे तर हे कागदपत्र नंतर तयार केलं गेलं असा दावा कसा केला जाऊ शकतो, असा सवाल सिब्बलांनी केला. जर खरोखरच हे कागदपत्र नंतर बनवलं गेलं असेल तर निवडणूक आयोगानं त्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचं होतं, म्हणूनच त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आयोगाने आधी शेवट ठरवला होता आणि त्यांनी त्यानुसार आपल्या तर्कांची मोडतोड केल्याचा दावाही सिब्बल यांनी कोर्टात केलाय. तर शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कुणासाठी वापरला जातो, असा सवाल कोर्टानं सिब्बल यांना केला. याचा थेट अर्थ पक्षातील संघटनेशी आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची निवड ही रीतसर निवडणुकीच्या माध्यमातून होते.
एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं असं आपल्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री शिंदेंची निवड बेकायदेशीर होती. संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदे मुख्यमंत्री झाले होते असंही सिब्बल म्हणाले. आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली. त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली. शेवटी आयोगासमोर फक्त विधिमंडळ पक्ष उरला. याच्याच आधारे दुसऱ्या गटाकडे विधिमंडळात बहुमत आहे असा दावा करत त्यांना पक्षाचं चिन्ह बहाल करण्यात आलं असं सिब्बल म्हणाले. तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे पूर्णपणे विरोधात असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला. तर अधिकाराच्या बाहेर जात एका फुटीर गटाला निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू असल्याचा पलटवार खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून करण्यात आलेला आहे. होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो बरोबर दुसऱ्या कोणाला आहे. देणार. बरोबर आहे. तोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. कपिल सिब्बल त्यांच्या पद्धतीने त्यांची बाजू मांडतायत. आमचा जेव्हा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा आमच्या पद्धतीने आमची बाजू मांडू. पक्षांतर्गत निवडणुका झाल्यात की नाही झाल्यात सर्व जगाला माहीत आहे. परंतु ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाला खलनायक बनवण्याचं काम सुरू आहे युक्तिवादातनं ते आपण पाहत आहे. त्यामुळे कोर्टाचा अंतर्गत विषय आहे, यावरती मी जास्त काही बोलू इच्छित नाही आणि ते योग्यही नाही. परंतु तर सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचं शिंदेच्या नेतृत्वात काम सुरू असल्याचं म्हणत कार्यकर्ता आणि संघटना आमच्या सोबत असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय. तर फूट फक्त विधिमंडळ पक्षात पडली असून आमचा पक्ष आजही मजबूत आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय. मी पुन्हा तेच सांगतो की शिवसेना पक्ष, शिवसैनिक आणि पदाधिकारी, आमदार आणि खासदार, मग नगरसेवक असू द्या, हे सर्वजण मेजॉरिटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विजय हा लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार असतो आणि ज्याच्या मागे बहुमत असतो त्याचाच होत असतो. पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं त्यापेक्षा जून 21 2022ला जी घटना घडली त्याच्या पुरतं चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. आता बातमी आहे एका राजकीय भेटीची. राजकारणामध्ये काही भेटी ठरलेल्या असतात तर काही भेटी अचानक होतात आणि अचानक झालेली भेट असेल तर चर्चांना उधाण येतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सकाळी 8च्या सुमारास झालेल्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा अधिकृत अजेंडा स्पष्ट झालेला नाही. मात्र मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था, रिक्षा चालकांचा मराठीचा मुद्दा आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. गणेशोत्सव तोंडावर आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या भेटीमागचं नेमकं कारण काय आणि या भेटीमध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले बघूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे सकाळी 8च्या सुमारास पोहोचले. अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी छत्रपती शिवाजी महाराज मैदानासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच राज्यात सध्या रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झालेली असू शकते.
तसंच मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात राज ठाकरेंनी फडणवीसांची चर्चा केल्याचं बोललं जात आहे. रिक्षा चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर मराठी न शिकणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय. त्यामुळे या संदर्भात राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. तसंच 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात पाहणी केली होती. यावेळी महामार्गावरील खड्डे आणि कामाच्या दिरंगाईवरून राज ठाकरेंनी चांगलेच ताशेरे ओढले होते. आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय. काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास. तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे 2 किलोमीटरच्या? काय आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातलं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी असते. या सर्व कोकणवासी गणेश भक्तांना मुंबई गोवा महामार्गावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भातही राज ठाकरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात येत आहे. आज सन्माननीय राजसाहेबांनी सकाळी वर्षा निवासस्थानी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आपल्याला माहीत असेल तर 2 दिवसापूर्वी साहेबांनी रायगड दौरा केलेला. त्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीचा रोड मुंबई गोवा हायवेवर परिस्थिती आहे, आता गणपती येत आहेत, अनेक चाकरमानी हे कोकणात जात असतात आपल्याला माहिती आहे, ते अशा रोडनी जाणार आहेत का? नागोठणा पुलाची झालेली दुरवस्था, या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यातच या संदर्भातली बैठक घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना रस्त्याच्या संदर्भातलं, आणि ते स्वतः या बैठकीला मार्गदर्शन करून जास्तीत जास्त लोकांना, कोकणवासियांना कसा दिलासा देण्यात येईल यासाठी प्रयत्न करू म्हणून सांगितलं. त्यात काय झालं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर एका पक्षाचा नेता भेटत असेल तर त्यात चुकीचं काय आहे? काही राज्याचे प्रश्न घेऊन गेले असतील, विशेषतः खड्ड्यांचा विषय. मुंबई गोवा महामार्ग, नाशिक या दोन्ही ठिकाणी राज ठाकरे जाऊन आले. आमचा 17 तारखेला मोर्चा आहे नाशिकला खड्ड्यांसंदर्भात. त्याच्यामुळे शेवटी सरकार म्हणून मुख्यमंत्री त्याचे नेते आहेत. जर अशा कामासाठी जर भेटले असतील राज ठाकरे तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे. राजकीय का असणार आहे? देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील, त्यांना निरोप द्यायला गेले असतील. आता तुम्ही चालला आहे दिल्लीत मंत्री म्हणून, एज्युकेशन मिनिस्टर, कदाचित ते पण असेल. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली आहे. यात प्रामुख्यानं मुंबई गोवा महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावरूनही महायुतीनंही संवाद चांगला असल्याचं म्हणत भेटीचं स्वागत केलं. देवेंद्रजी फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. राज ठाकरेच काय, उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत देखील देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून भेट घेऊ शकतात, त्याच्यामध्ये गैर काही नाही. आज राज ठाकरे सकाळी सकाळी देवेंद्रजींच्या भेटीसाठी पोहोचले. त्यांचा काही प्रश्न असेल, महाराष्ट्रासंदर्भात त्यांना काही भूमिका मांडायची असेल आणि त्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरेंना सकाळी सकाळी वेळ दिली आणि सकाळी सकाळी राज ठाकरे आणि देवेंद्रजींची भेट झाली. आता उद्या उद्धवजी ठाकरे किंवा संजय राऊतांना देखील देवेंद्रजींची वेळ हवी असेल, भेट हवी असेल तर निश्चितपणे मिळेल. कारण देवाभाऊ कुठल्या एका पक्षाचे मुख्यमंत्री नाहीयेत, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. हा, एवढं मात्र आश्चर्य आहे की राज ठाकरे सकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचले. तेवढ्या सकाळी सकाळी आल्याबद्दल राज ठाकरेंचं मनापासून अभिनंदन. राज ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. हा का पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्या टायमाला सुद्धा राजसाहेब आले होते. ह्या बैठकी किंवा भेटी झाल्या पाहिजेत ह्या मताचा मी आहे. तुमचे प्रश्न रस्त्यावरच उतरून सुटतात असं न समजता संवादानं सुद्धा सगळे प्रश्न सुटतात, हा त्याचा मागचा हेतू असतो. म्हणून राजसाहेबांनी अत्यंत चांगली भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांशी भेटून. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील 15 मिनिटाच्या चर्चेत नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली याबद्दल अस्पष्टता असली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था हे या भेटीचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे किमान या भेटीनंतर तरी गणेशोत्सव सुरू होण्याआधी मुंबई गोवा महामार्ग
आणि कोकणात जाणारे रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं. दुपारी 2 वाजता दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेत विरोधकांनी चंदाचोरच्या घोषणा दिल्या तर तिकडे राज्यसभेतही विरोधक आक्रमक झाले. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली, तर विरोधक दिशाभूल करतात असा पलटवार जे.पी. नड्डा यांनी केलेला आहे. घड़ी में हम जानते हैं और मैं यही चाहता हूं कि जिनके नाम से बिल है किसी कारण वो एब्सेंट है तो चलेगा. ये रोज का यही धंधा हो गया. आप बुलाइए उनको, बुलाइए सदन में बुलाइए. सदन को गुमराह कर रहे हैं. सरकार ने स्पष्ट रूप में कहा है कि हम हर तरीके की चर्चा करने के लिए तैयार हैं और आप चर्चा से भागो मत. तर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतं. विद्यार्थी आंदोलनावर चर्चेची सरकारची तयारी आहे, मात्र विरोधक चर्चेसाठी तयार नाहीयेत. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू द्यावं असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय. अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज संसदेत येतोय, विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे असंही अमित शहा यांनी यावेळेला म्हटलेलं आहे. दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून अमित शहा कुठे आहेत असा सवाल राहुल गांधींनी विचारला असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश, गोळीबाराचे आदेश कोणी दिले याची उत्तरं आम्हाला हवी आहेत असं म्हणत राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत. लगातार मैं संसद में आता हूं, मेरी चैम्बर में बैठा हूं. चूंकि संसद भवन के अंदर विपक्ष संसद को चलने ही नहीं दे रहा है दोनों गृहों में, तो कोई जाकर क्या करेगा. जहां तक चर्चा का सवाल है, सरकार की ओर से किरण रिजिजू जी ने, जो हमारे पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर है, उन्होंने बहुत स्पष्ट कर दिया कि जो नीट आंदोलन के छात्र प्रदर्शन पर सभी प्रकार की चर्चा करने के लिए सरकार तैयार है और चर्चा के लिए समय सुनिश्चित किया जाए और विपक्ष तैयार हो जाए. So the question is not whether Mr. Amit Shah comes and opines. We don't care what he has to say. Okay? First of all, the most important thing to understand is 20 दिन के लिए गायब हो गए. यहाँ बैठे थे, गाड़ी आती थी जाती थी, 30 गाड़ियां उनके. Students should know this. 30 cars around Amit Shah. उनके घर के सामने जाइए, वहां पे मतलब 1000 पुलिस वाले खड़े हुए हैं कि कोई बच्चा ना आ जाए. तो गुब्बारे में से गैस निकल गई. अब लास्ट मिनट वो उसमें फिर से गैस भरने की कोशिश कर रहे हैं, बट गुब्बारा फट गया है. अमित शाह हैज नो करेज. भारतीय जनता पार्टी की मोदी जी के नेतृत्व में सरकार, एनडीए की मोदी जी के नेतृत्व में सरकार हर चीज पर चर्चा के लिए तैयार है. संसद वो चलने दे बस. आज मैं चैनलों के माध्यम से इन विपक्ष को कहना चाहता हूं कि आप एक पत्र 2 बजे तक लिखकर दे दीजिए स्पीकर साहब को. 3 बजे से चर्चा चालू कर देंगे और कल 3 बजे मैं जवाब दे दूंगा सारी चीजों का. संसद में चर्चा करने के नियम बने हैं, तरीके बने हैं. अब मुझे कोई कहता है कि आप एक स्टेटमेंट दे दो. इतने गंभीर मसले पर इस तरह से चर्चा नहीं हो सकती है. We are not interested in listening to Mr. Amit Shah's imagination. We are not interested in him giving us a lecture or a discussion. We are interested in one simple thing. And when I say we, I mean the younger generation of this country. Who shot those students? Who gave the order to shoot those students? Who blinded one of the students? Who shot one of the students in the ear? Who gave the order to beat the students with lathis, with nails?
यानंतर मुंबईतली एक दुःखद घटना आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. घाटकोपरमधल्या अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आहे. पहाटे 3 ते 4च्या सुमारास 2 ते 3 घरांवर दरड कोसळली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 2 चिमुकल्यांचा समावेश आहे. तर या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेले आहेत. घटनेनंतर मुंबईच्या महापौर ऋतू तावडे घटनास्थळी त्यांनी पाहणी केली. अरुंद कल्याणमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे आल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. दरम्यान मृतांच्या वारशांना 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मी आता पाहिलं फक्त एकच माणूस ये जा करू शकेल अशा पद्धतीची अरुंद गल्ली आहे. तर त्यामुळे गल्ली छोटी असल्यामुळे NDRF असेल, अग्निशमन दल असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, मुंबई महानगरपालिका कर्मचारी असेल, मेजॉरिटीने त्या ठिकाणी उभे आहे. कारण फक्त मॅन्युअलीच त्या ठिकाणी मदत होऊ शकते. मशीन्स किंवा काही जाऊ शकत नाही. आपण प्रत्येक दगड घमेले भरून 1 बाय 1 लोकांच्या म्हणजे आपण ती काढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे बराच काळ अजून चालेल कारण की मशीन जाऊ शकत नाही. यानंतर बघूया सायनमधली एक ब्रेकिंग बातमी आहे. सायनच्या प्रतीक्षानगरमधल्या रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदान इथं ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याच्या जागेवर शेड कोसळलेला आहे. यामध्ये 3 ते 4 जण अडकल्याची माहिती आहे. मदत कार्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मुंबईच्या सायनच्या प्रतीक्षानगरमधली ही बातमी आहे. प्रतीक्षानगरमधील रघुनाथ विठ्ठल चव्हाण मैदान इथं ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याच्या जागेवर हे शेड कोसळलंय. यामध्ये 3 ते 4 जण अडकल्याची सुद्धा माहिती मिळते. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी गडचिरोलीच्या जपतलाय आश्रमशाळेची पाहणी केली आहे. तसंच या प्रकरणामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा उईके यांनी यावेळेला दिलाय. गडचिरोलीमध्ये सर्पदंशानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांचं पुढील 3 महिन्यांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याची घोषणाही उईके यांच्याकडून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 100% अनुदानावर कार्यरत असलेल्या अनुदानित आश्रमशाळा थर्ड पार्टी ऑडिटच्या माध्यमातून 2017ला केलेला सर्व्हे आणि आता थर्ड पार्टी ऑडिट याचा मेन काढून येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी सुविधा नाही, संचालकाचं दुर्लक्ष आहे, अशा सर्व शाळा अनुदानित आश्रमशाळा आम्ही बंद करण्याचा यावेळी संकल्प केला. माझं असं म्हणणं की हे संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी जनजाती समाजाचे असल्यामुळे, आदिवासी समाज असल्यामुळे, आदिवासी समाजाच्या 3 मुलींचं निधन झालं असल्यामुळे, 3 मुली उपचार घेत असल्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आणि तो मोर्चा जो म्हणत आहे तो मोर्चा त्यांच्या घराकडे झाली एवढीच अपेक्षा आहे. तर गडचिरोली सर्पदंश मृत्यू प्रकरणावरून राजकारण तापलेलं आहे. खासदार संजय राऊत यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसंच आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक झाला असून त्यांच्याकडूनही मंत्री उईके यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी फिक्स करा. त्या खात्याचा जो मंत्री आहे त्याला बडतर्फ करा. आदिवासी मंत्री करतात काय मंत्रिमंडळात बसून? काय करतात धर्मराव अत्राम, काय करतात नरहरी झिरवळ? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना विचारणं फार गरजेचं आहे, विशेषतः या खात्याच्या मंत्र्यांना. बाकी लूटमार चालूच असते सर्वत्र. आदिवासी मुलींचे वसतिगृह, अनुदानित आश्रमशाळा आणि इतरही आदिवासी समाजाला ज्या समस्या भेडसावत आहेत याला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री हे स्वतः आदिवासी असून श्री अशोक उईके हे याला जास्त जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने येत्या 25 ऑगस्टला गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण आश्रमशाळा बंद करून हा राजीनाम्याची मागणी करीत आहे. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. स्वातंत्र्य दिनी सिडकोची योजना जाहीर केली जाणार आहे. सिडकोकडून 4779 घरांची योजना जाहीर केली जाईल. योजनेसाठी 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडको महामंडळाने 4700
79 सदनिकांची नवीन गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी 15 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. स्वातंत्र्य दिनी सकाळी 11 वाजता सिडकोच्या www.sidcohomes.com या संकेतस्थळावर नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल. तळोजा, कळंबोली आणि खारघर इथे या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यातील काही सदनिका अपंग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर 39 इथं सर्वाधिक 4229 सदनिका उपलब्ध आहेत. तर कळंबोली बस डेपो इथं 257 आणि खारघर बस डेपो इथं 293 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीन अस्सल प्रोटीन. MDH